नमस्कार, कशा आहात आपण? आज मी तुमच्यासाठी असा एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे ज्याचा की तुम्हाला इथे चमत्कारी फायदा होतो। बघू शकता अगोदर हे पाय कसे होते आणि आता कसे आहेत। पूर्ण टाचेच्या ज्या भेगा आहेत त्या भरल्या गेलेल्या आहेत। अगदी अगोदर यामधून रक्त येत होतं, पाय दुखत होते, टाच दुखत होती, तर हा सर्व त्रास निघून जातो। त्यासोबतच आपल्या जर नसा आकडल्या असतील किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल तो देखील कमी होतो आणि फ्री मध्ये आपलं पेडिक्युअर होतं। पाय खूप छान सॉफ्ट आणि सुंदर होतात आणि इथे लाईव्ह रिझल्ट देखील मी तुम्हाला दाखवत आहे। आणि जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास असेल किंवा गुडघा सुजत असेल, त्यासोबत लहान मुले खेळताना इकडे तिकडे पडतात, हातपाय मुरगळतो, तर अशा वेळेस तिथे सूज येते, तर ही सूज कमी करण्यासाठी देखील आपण एक घरगुती उपाय बघणार आहोत। 100% नैसर्गिक उपाय आहे। एकही रुपया आपला खर्च होणार नाही, घरातीलच वस्तू आपण वापरणार आहोत आणि 100% रिझल्टही मिळतो। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। अगदी तुमचं 20-30 वर्ष जुनं दुखणं देखील तुम्ही कमी करू शकता किंवा अशा प्रकारच्या भेगा पडलेल्या ज्या टाचा आहेत त्या अगदी तुम्हाला 2-3 दिवसातच ठीक करता येतील। चला तर मग यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात। तर इथे आपल्याला लागणार आहे कडुलिंबाची पानं आणि ही कडुलिंबाची पानं फ्रेश आपल्याला वापरायची आहेत, एवढी काही लागणार नाहीत। 2 फांद्या आपण वापरणार आहोत आणि कडुलिंबाची पानच का वापरायची त्याचं कारण असं की कडुलिंबाच्या पानामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात, त्यामुळे जखमा भरून येतात। त्यासोबतच कडुलिंबाचं जे तेल असतं किंवा कडुलिंबाची जी पानं असतात त्यामध्ये फॅटी ॲसिड असतं जे की जखम लवकर भरतं आणि आपल्याला त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील कडुलिंब फायदा करतं। कडुलिंबामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुण देखील असतात ज्यामुळे खूप जास्त आपल्याला फायदा होतो। आपल्या स्किनसाठी देखील कडुलिंबाची पानं किंवा त्याचा पेस्ट म्हणा, रस म्हणा किंवा तेल खूप जास्त गुणकारी असतं। कडुलिंबाचे अजून असेच बरेच फायदे आहेत जे की आपल्या सर्वांना माहीतच आहेत आणि इथे आपण अगदी नॅचरल अशी गोष्ट वापरत आहोत, त्यामुळे कोणालाही याचा त्रास होणार नाही, साइड इफेक्ट होणार नाही, त्यामुळे बिनधास्त तुम्ही वापरू शकता। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर इथे आता बरीच आपण कडुलिंबाची पानं काढून घेतलेली आहेत आणि त्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये याला टाकायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 मोठे चमचे मीठ टाकायचं आहे। तुमच्याकडे जर खडी मीठ असेल, मोठं मीठ असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता। 2 मोठे चमचे भरून मी यामध्ये मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे कापूर। कापूर अगदी आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये असतो आणि कापूरचं इथे माझ्याकडे पावडर आहे ते मी वापरणार आहे। तुमच्याकडे जर कापूरच्या वड्या असतील तर तुम्ही त्या 2 वड्या घ्या, छोट्या असतील तर 2 घ्या आणि मोठी असेल तर 1 कापूरची वडी यामध्ये आपल्याला बारीक करून हाताने थोडीशी अशी यामध्ये टाकायची आहे। आणि इथे जे भांडं आपण वापरत आहोत त्याला कापूरचा वास लागू शकतो, तर असं भांडं घ्या जे की तुम्ही दररोज स्वयंपाकात वापरत नाहीत, कधीतरी वापरता, जेणेकरून वास निघून जाईल थोडंसं घासल्यानंतर। आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास किंवा 3 ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे। इथे तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त बनवू शकता। तर हे पाणी टाकून आता आपण हे भांडं गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवणार आहोत। इथे आपल्याला याला छान असं उकळी येऊपर्यंत गरम करून घ्यायचं आहे। यामध्ये टाकलेल्या पानाचा अर्क पूर्ण पाण्यामध्ये उतरला गेला पाहिजे, हे लक्षात ठेवा। त्यामुळे छान याला एक उकळी येऊ द्या। थोडंसं हे छान गरम झालं की आता हलवून आपण गॅस बंद करणार आहोत। आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, असेच नवनवीन व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। नॉर्मल पाणी घ्यायचं आहे कारण की आपण भांड्यामध्ये छान कडक पाणी केलेलं आहे, तर हे दोन्ही पाणी मिक्स झालं की कोमट पाणी तयार होतं आणि तुम्हाला जेवढं सहन होतं तेवढं कोमट पाणी घ्या। आता मी हे तयार केलेलं आपलं जे मिश्रण आहे, पाणी आहे, ते आपण यामध्ये असं टाकलेलं आहे। छान हे असं कोमट झालं की आता आपण याला मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये आपल्याला पाय सोडून बसायचं आहे। आणि हो, बरेच जण यामध्ये खूप मोठी चूक करतात, ती म्हणजे की पाय जसे आहेत तसेच यामध्ये टाकून बसतात। अजिबात नाही, स्वच्छ पाण्याने पाय अगोदर धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये पाय सोडून बसायचं आहे। आता ह्या कडुलिंबाच्या पाण्यामध्ये पाय सोडून बसल्यामुळे आपल्याला अगदी आपली बॉडी रिलॅक्स झाल्यासारखी फील होते। आपल्या ज्या हातापायाच्या नसा आहेत त्या अगदी ओपन झाल्यासारख्या होतात। तुमच्या जर पायावरती सूज असेल तर ती पूर्णपणे निघून जाते आणि अशा प्रकारे पूर्ण पाय पाण्यामध्ये बुडले पाहिजे, त्याची काळजी घ्या। यापेक्षा मोठं भांडं देखील तुम्ही वापरू शकता। अगदी गुडघ्यावरची सूज कमी होते, गुडघा दुखणं थांबतं आणि इथे आपल्याला ज्या टाचा आहेत त्या म्हणजे विशेष करून अशा भरल्या जातात, खूप छान मदत होते। आता हा उपाय कधी किंवा कुठे करायचा हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत। त्या अगोदर बघा, इथे जे टाचा आहेत त्या जर तुमच्या खूप जास्त अशा भेगा पडलेल्या असतील तर त्यासाठी तर हा रामबाण देसी उपाय आहे, एकदा नक्की ट्राय करा। आता फक्त 5 ते 10 मिनिट यामध्ये पाय सोडून बसल्यानंतर थोडं पाणी थंड व्हायला लागलं की पाय बाजूला काढायचे
बऱ्याच वेळा पायांना सुंदर ठेवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन पेडिक्युअर करतो, ज्यामध्ये की भरपूर पैसे मोजावे लागतात, पण घरच्या घरी फ्रीमध्ये आपलं हे पेडिक्युअर होतं। त्यासोबतच 20-30 वर्ष जुनं दुखणं देखील तुमचं पूर्णपणे नाहीसं होतं आणि जर टाचांना भेगा पडल्या असतील तर त्या पूर्णपणे रिकवर होतात। पहिल्याच वेळेस तुम्हाला एवढा फरक जाणवेल। खूपच छान, अगदी लहान मुलासारखे पाय मऊ होतात, सुंदर होतात। त्यासोबतच बघू शकता ज्या पायाला भेगा पडल्या होत्या, किती जास्त पाय खराब झाले होते, ते देखील पूर्ण असे छान व्यवस्थित मऊ झालेले आहेत। आणि हा उपाय आपल्याला रोज संध्याकाळी झोपण्या अगोदर करायचा आहे। यानंतरही आपण एक छोटीशी प्रोसेस बघणार आहोत। हे दोन्ही उपाय करा, तुम्हाला 100% रिझल्ट भेटेल। आणि बघू शकता अगोदर पाय कसे होते आणि आता कसे आहेत, किती जास्त फरक जाणवतो। आणि हे आपल्याला उपाय जे आहेत ते 8 दिवस करायचे आहेत। 8व्या दिवशी तुम्ही बघाल तुमच्या पायाच्या ज्या टाचा आहेत त्या पूर्णपणे अशा भरून आलेल्या दिसतील आणि पायाचं दुखणं थांबतं। त्यासोबतच पायावर सूज असेल, नसा आकडलेल्या असतील तर हे सर्व त्रास कमी होतात। आणि आता जर गुडघ्यावर सूज असेल किंवा जसं मी म्हणलं हात पाय लहान मुलं मुरगळतात किंवा आपल्यालाही चुकून कधीतरी असं होतं, सूज आली असेल, दुखत असेल तर काय करायचं, त्यासाठी एक छोटासा उपाय आहे। आणि बऱ्याच वेळा तर असं होतं की आपलं जे खूप वर्षापूर्वी एखाद्या ठिकाणचं हाड तुटलेलं असतं ते बरं झालेलं असतं, पण अचानक तिथे त्रास व्हायला लागतो, दुखायला लागतं किंवा सूज येते, तर अशा वेळेस देखील तुम्ही हा उपाय करू शकता। तर इथे बघा आता कडुलिंबाची पानं मी काही असं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत। इथे तुम्ही कडुलिंबाची ही जी पानं आहेत याला मिक्सरमधून देखील काढून पेस्ट बनवून घेऊ शकता, पण मी इथे याला असंच वापरणार आहे। दोन्ही पद्धतीने तुम्ही याला वापरू शकता। इथे मी वापरत नसलेला एक जुना तवा घेतलेला आहे, खराब पडलेला। जर तुमच्याकडे असं कोणतं भांडं नसेल तर तुम्ही नॉर्मल तवा देखील किंवा एखादं भांडं घेऊ शकता, पण लक्षात ठेवा ते स्वच्छ त्यानंतर तुम्हाला धुवावं लागेल थोडंसं घासून। आणि त्यानंतर आता गरम तवा झाला की यावरती आपल्याला ही कडुलिंबाची पानं टाकायची आहेत आणि थोडंसं खोबरेल तेल टाकायचं आहे। त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आणि याला व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्ही मिक्सरमध्ये या कडुलिंबाच्या पानाची पेस्ट बनवली असेल ती सेम प्रोसेस आपल्याला इथे करायची आहे। त्यानंतर इथे आपल्याला थोडासा कापूर टाकायचा आहे आणि आपण याला व्यवस्थित असं गरम करून घेणार आहोत। व्यवस्थित मिक्स देखील करायचं आहे। पेस्ट केल्यानंतर हे छान असं अजून मिक्स होतं, पण पानाला देखील तुम्ही जर हलवून छान याला मिक्स केलं तर हे बरोबर मिक्स होतात। त्यासोबतच लक्षात ठेवा इथे हे आपल्याला गरम असतानाच वापरायचं आहे, थंड होऊ द्यायचं नाही। आता हे थोडंसं असं गरम होतं, तर जास्त गरम होतं तर मी नॉर्मल केलं जेणेकरून मला जेवढं सहन होतं तेवढं। आणि त्यानंतर एक कपडा आपल्याला घ्यायचा, त्यावरती इथे हे पूर्ण पानं टाकायची। आणि तुम्हाला गुडघ्यावरची सूज कमी करायची असेल, गुडघा दुखत असेल किंवा हातपाय मुरगळला आहे तिथे सुजला आहे किंवा हाड एखादं दुखत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हा उपाय करायचा आहे। इथे मी तुम्हाला आता मनगटावरती करून दाखवत आहे। सेम प्रोसेस तुम्हाला जिथे त्रास होतो त्या ठिकाणी करायची आहे। तर पट्टी अशा प्रकारे बांधून व्यवस्थित ह्या शेक दिला जातो आणि खूप छान गरमीने आपल्याला जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो। दिवसभरामध्ये तुम्ही ह्याला कधीही करू शकता, अगदी पहिल्याच वेळेस आराम वाटतो। 2-4 दिवस करा, पूर्णपणे त्रास नाहीसा होईल। आणि हो, व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे। तरीही तुमचे काही प्रश्न असतील, क्वेरीज असतील तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समधून विचारू शकता, लवकरच मी त्याचे उत्तरं देईल। दिवसा हा उपाय केला असेल तर 2 तासासाठी बांधून ठेवा, रात्री करत असाल तर रात्रभर बांधून ठेवा, खूप छान आराम वाटेल। आणि हो, व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।